हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, कसा चालू आहे तुमचा सर्वांचा BSc नर्सिंग सीईटीचा स्टडी। आय होप तुमचा सर्वांचा स्टडी एकदम चांगल्या पद्धतीने चालू असणार आहे आणि तुम्ही सर्व सब्जेक्टचा अभ्यास रेग्युलरपणे करत आहात। तर मित्रांनो, सर्वांना ॲडमिट कार्ड कधी येईल याची सर्वांना चिंता होती। तर मित्रांनो, आपले जे ॲडमिट कार्ड आहेत तर ऑफिशियली आता सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज झालेले आहे। तुम्ही तिथून ॲडमिट कार्ड डाउनलोडही करू शकता आणि जर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी काही प्रॉब्लेम जर येत असेल तर ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, नावामध्ये काही मिस्टेक असेल तर ती कशी सॉल्व्ह करायची, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आय होप तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितला असेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आणखी नवीन 30 MCQ बघणार आहेत। तर आजची आपले आहे MCQ टेस्ट सिरीज नंबर 8। ओके मित्रांनो, तर 8 ते 24 आजची टेस्ट सिरीज संपल्यानंतर आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे 240 क्वेश्चन हे कंप्लीट होणार आहेत। तर चला मित्रांनो, आपली जी टेस्ट सिरीज आहे तर त्या टेस्ट सिरीजला स्टार्ट करू। त्यापूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांनी प्रिव्हियस टेस्ट सिरीज केलेल्या नाहीत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तुम्ही तिथून त्या सर्व व्हिडिओचा ॲक्सेस घेऊ शकता आणि जर तुम्हाला त्या सर्व टेस्ट सिरीजची जर PDF जर लागत असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक थ्रू आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला या सर्व PDF तुम्हाला मिळतील। ओके फ्रेंड्स, तर चला आपल्या MCQ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपण बघतोय नर्सिंग ॲप्टिट्यूड टेस्ट नंबर 8 आणि याच्यामधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इन्क्युबेशन पिरियड। ओके फ्रेंड्स, तर आजच्या टेस्ट सिरीजमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत तर आपले मायक्रोबायोलॉजीच्या बेसवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत तर ते आपण मोस्टली आजच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे। तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इन्क्युबेशन पिरियड, द एंट्री ऑफ मायक्रोब्स टू appearance of symptoms, antibody synthesis period, entry of microbes to antibody formation, none of the above। तर मित्रांनो, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असतो। ओके, तर इन्क्युबेशन पिरियड सरळ मराठीमध्ये सांगायचं जर झालं तर ज्यावेळेस बॅक्टेरिया असतात किंवा ते मायक्रोब्स असतात किंवा व्हायरस असतील तर ते आपलीमध्ये बॉडीमध्ये एंटर करतात आणि बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला त्याचे सिम्पटम्स ऑकर होतात, मग तिथे फिवर असेल, खोकला असेल किंवा बाकी काही सिम्पटम्स असतील तर ॲपिअरन्स ऑफ सिम्पटम्स म्हणजे काय, एंट्री ऑफ मायक्रोब्स टू ॲपिअरन्स ऑफ सिम्पटम्स हा मधला जो पिरियड आहे तर या पिरियडला आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन पिरियड असं म्हणत असतो। ओके फ्रेंड्स, तो व्हॉट इज द इन्क्युबेशन पिरियड। इन्क्युबेशन पिरियड म्हणजे ज्यावेळेस आपले मायक्रोब्स असतात किंवा काही व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, त्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी किंवा 1 महिन्याभराने जे सिम्पटम्स ऑकर्स होतात म्हणजे इन्फेक्शन स्टार्ट झालं हे आपल्याला समजतं, तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, डॅश डॅश हॅव लॉंगेस्ट इन्क्युबेशन पिरियड। आता खालीलपैकी कोणत्या डिसीजचा इन्क्युबेशन पिरियड हा जास्त असतो। फर्स्ट वन आहे कोलेरा, ट्युबरक्युलोसिस, एड्स आणि मिजल्स। तर मित्रांनो, याच्यापैकी जर बघायचं जर झालं तर एड्स हा जो आजार आहे तर एड्स आजारामध्ये किंवा हा जो सिंड्रोम आहे तर याच्यामध्ये इन्क्युबेशन पिरियड हा अप टू 6 मंथपर्यंत असू शकतो। ओके, 6 महिन्यापर्यंत इन्क्युबेशन पिरियड हा एड्स या आजारामध्ये असू शकतो। त्यानंतर व्हॉट इज मेनली प्रेझेंट इन द स्टमक। ओके, स्टमकमध्ये खालीलपैकी कोणतं ॲसिड आहे प्रेझेंट असतं, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक, बोरिक। प्रिव्हियस जे आपण बघितली टेस्ट नंबर 7 तर त्याच्यामध्ये पण सेम टाईपचा आपण एक क्वेश्चन त्याच्यामध्ये स्टडी केलेला आहे। तर याचा आन्सर काय मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्वांना माहीत असेल, HCl, दॅट इज द हायड्रोक्लोरिक ॲसिड। जे आपल्या स्टमकमध्ये जे आपण फूड खातोय त्याच्यासोबत जे बॅक्टेरिया जातात तर त्यांना किल करण्याचं काम पण हायड्रोक्लोरिक ॲसिड करत असतं। त्याच्यानंतर डॅश डॅश इज नॉट बिलॉंग्स टू सेक्स हॉर्मोन। इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे 2 फिमेल्समध्ये असतात, टेस्टेस्टेरॉन हा मेलमध्ये असतो। सो ग्रोथ हॉर्मोन इज नॉट रिलेटेड टू द सेक्स हॉर्मोन। नाईट ब्लाइंडनेस इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ विच व्हिटॅमिन। ओके, तर व्हिटॅमिन ए इथं आन्सर आहे। भरपूर वेळेस आपण व्हिटॅमिन एच्या रिलेटेड MCQ बघितलेत आणि व्हिटॅमिनच्या रिलेटेड MCQ 101% आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाणारच आहेत। त्यामुळे व्हिटॅमिनचे फंक्शन आणि त्यांची डिफिशियन्सी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। ओके, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E ऑलरेडी आपण हे सर्व व्हिटॅमिनवर MCQ आपल्या आधीच्या टेस्ट सिरीजमध्ये बघितलेले आहेत। डॅश डॅश इज नॉट ए साईन ऑफ इन्फेक्शन। इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फ्लामेशन आहे तर तिथं खालीलपैकी तुम्हाला कोणतं साईन दिसणार नाही। ओके, रेडनेस, इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन आहे, रेडनेस तुम्हाला तिथे दिसेल। बॉडी टेम्परेचर, फिवर येतो, त्यानंतर तिथे सूज येते, जिथे इन्फेक्शन झालं तिथे सूज पण येते, स्वेलिंग पण येते। फक्त कफ म्हणजे काय, हा आपला इन्फेक्शनचा पार्ट नाही आहे। ओके, कफ कधी होईल, जर लंग्सचं इन्फेक्शन असेल तर त्याच कंडिशनमध्ये कफ होईल, बाकीच्या कंडिशनमध्ये कफ होणार नाही। फॉर एक्झाम्पल तुम्हाला हाताला पुढे इन्फेक्शन झाले त्यामध्ये तुम्हाला कफ होईल का, नाही होणार। ओके, तर डॅश डॅश इज द नॉट साईन ऑफ इन्फेक्शन। रेडनेस, टेम्परेचर, स्वेलिंग हे कॉमन आहेत, कफ जे आहे कफ इथे होणार नाही। त्यानंतर नेक्स्ट आहे,
जनरलाइज बॉडी स्वेलिंग ड्यू टू वॉटर ॲक्युम्युलेशन इज कॉल्ड डॅश डॅश. तर याचा आन्सर आहे मित्रांनो इडिमा. ओके, ही एक पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे. गुगलला सर्वांनी जायचं आहे आणि इडिमा काय असतो हे सर्च करायचं आहे. ओके, पिटिंग इडिमा, नॉन पिटिंग इडिमा असे त्याचे 2 इम्पॉर्टंट टाईप्स पडतात. ओके, तर जे लिव्हर सिरोसिसचे पेशंट असतील, असायटीचे पेशंट असतील, किडनी फेल्युअरचे पेशंट असतील, तर अशा पेशंटमध्ये त्यानंतर आपल्याला प्रोटीन डिफिशियन्सीचे जे पेशंट दिसतात, तर अशा पेशंटमध्ये इडिमा आपल्याला मेनली बघायला मिळत असतो. तर इडिमा म्हणजे काय असतं, आपल्या बॉडीचं जे वॉटर आहे तर ते व्हेसल्स सोडून आपल्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये येतं आणि त्याने हातापायाला सूज येते. मेनली पाय जे आहेत तर लोअर लिम्सला सूज येते. तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, इडिमा असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज 2 year नर्सिंग प्रोग्राम. ओके, नर्सिंगच्या रिलेटेड एक सोपा क्वेश्चन आहे. 2 yearचा नर्सिंग प्रोग्राम खालीपैकी कोणता आहे, GNM, ANM, BSc. ओके, BSc किती वर्षाचा आहे, 4 वर्षाचा. ANM किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा. GNM आहे 3 वर्षाचा. तर आपला राईट आन्सर काय, ANM. याचे लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारू शकतात. GNM म्हणजे काय, जनरल नर्सिंग मिडवायफरी, ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी, आणि BSc नर्सिंग म्हणजे काय, बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग. तर अशा पद्धतीचे हे लॉंग फॉर्म आणि किती वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर पहिलं कॉलेज कुठे चालू झालं याच्या रिलेटेड नर्सिंगवर बेसिक MCQ तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. मेन कॉज ऑफ लिव्हर सिरोसिस इज डॅश डॅश, जॉन्डिस, अल्कोहोलिझम, बिलियरी ऑब्स्ट्रक्शन, टायफॉईड. ओके मित्रांनो, तर हे जे वरचे 3 आहे, टायफॉईडमुळे तर काय लिव्हर सिरोसिस होत नाही. ओके, लिव्हर सिरोसिस म्हणजे काय की लिव्हरवर छोट्या छोट्या गाठी येतात, लिव्हरचं इन्फ्लमेशन होतं, त्याला आपण लिव्हर डिसीज असं पण म्हणतो किंवा हेपॅटायटिस असं पण म्हणतो. ओके, तर लिव्हर सिरोसिस जे आहे तर लिव्हर सिरोसिस खालीलपैकी कोणत्या कंडिशनमुळे होतं, तर याचं सर्वात पहिलं कॉज आहे ते म्हणजे आहे अल्कोहोलिझम. ओके फ्रेंड्स, आणि सेकंड कॉज आहे बिलियरी ऑब्स्ट्रक्शन. इथं काय विचारलं आहे, इथं विचारलं आहे मेन कॉज. तर मेन कॉज काय, अल्कोहोलिझम. ओके, अल्कोहोलिझममुळे लिव्हर सिरोसिस होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर रूट फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी ही जी वॅक्सिन आहे तरी आपण कोणत्या रूटने घेतो. ओके, हेपॅटायटिस बी मेडिकल जे काम करणारे लोक असतात, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, डॉक्टर असेल, सर्वांना हेपॅटायटिस बी कंपल्सरी घ्यावी लागते. ओके, तर हेपॅटायटिस बी घेण्याचा रूट कोणता आहे, इंट्रामस्क्युलर हा रूट आहे, जे आपण डेल्टॉइड मसलवर हेपॅटायटिस बीची वॅक्सिन घेत असतो. बाकीचे रूट्सने आपण हेपॅटायटिस बी घेऊ शकत नाही. ओके, इंट्रामस्क्युलर जो रूट आहे, इंट्रामस्क्युलर रूटने आपण 3 डोसेस असतात हेपॅटायटिस बीचे, तर ते 3 डोसेस आपण हेपॅटायटिस बीचे इंट्रामस्क्युलर रूटने घेत असतो. EEG इज यूज टू डायग्नोज द एलिमेंट्स ऑफ लिव्हर, हार्ट, किडनी, ब्रेन. ओके फ्रेंड्स, तर इथं भरपूर जण म्हणतील की हार्ट, नॉट. हार्टचं काय, हार्टचं आपण बघितलं होतं ECG. ओके, ECG म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हणजे काय, ते रिलेटेड आहे हार्टच्या. आता याचा आन्सर काय, याचा आन्सर आहे ब्रेन. ओके, तर ब्रेन कशाच्या रिलेटेड आहे, EEG. आता EEGचा लॉंग फॉर्म पण विचारू शकतात. ओके, जसं ECGचं काय इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, तसं EEGचं काय इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी. ओके, आपल्या ब्रेनमध्ये जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स रन होतात तर ते सिग्नल्स आपण कॉम्प्युटरवर बघतो किंवा आपल्या जे स्क्रीनवर बघतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी. याच्यासाठी काही छोटे छोटे नोट्स असतात ते आपण आपल्या पूर्ण हेडवर लावतात. व्हाईट कलरचं एक क्रीम असते, ती क्रीम पहिले ॲप्लाय करतात, त्यानंतर ते लावतात आणि नंतर EEG हा मॉनिटर केला जातो. म्हणजे काय, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी, जे आपल्या ब्रेनचे एलिमेंट जे आहे तर ते डायग्नोज करण्यासाठी हेल्पफुल असतात. त्यानंतर 12th नंबरचा क्वेश्चन आहे, विच सिरिंज इज मेनली यूज फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. आता इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसाठी एकदम छोटी सिरिंज वापरतात. ओके, तर छोटी सिरिंज आपण याच्यापैकी कोणती वापरणार, तर 2cc वापरतात. 4cc, 1cc, 4cc आणि 1cc असे कोणत्याही प्रकारची सिरिंज अवेलेबल नसते. ओके, 2cc ची सिरिंज आहे, 2cc ची सिरिंज अवेलेबल असते. 1cc ची असते पण तिला आपण काय म्हणतो, तिला आपण इन्सुलिन सिरिंज म्हणतो. इन्सुलिन सिरिंजची निडल छोटी असते, ती आपण मसलपर्यंत नेऊ शकत नाही. ओके, तर आपल्याला 2cc ची निडलची गरज असते इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसाठी. आणि 5cc मध्ये एवढं मोठं कंटेंट आपण डायरेक्टली मसलमध्ये देत नाही. ओके, तर याचा राईट आन्सर काय, 2cc. आर्टरीज आर प्रेझेंट इन बोन्स, दिस सेंटेन्स इज डॅश डॅश. ओके, बोन्समध्ये आर्टरीज प्रेझेंट असतात, हे खरं आहे की खोटं आहे, की थोडं खरं आहे, थोडं खोटं आहे आणि काहीच नाही. तर आपले जे बोन्स असतात, ओके, आता बोनचं मेन कंपोनंट्स काय ते पण आपण बघितलं, त्यावर पण MCQ येऊ शकतो. तर बोनचं मेन कंपोनंट्स काय, तर आपल्या बोनचं मेन कंपोनंट्स आहे कॅल्शियम आणि फॉस्फेट. त्यानंतर आर्टरीज आर प्रेझेंट इन बोन्स, तर हे खरं आहे का, येस, इट इज अ राईट. आपला जर बोन्स आहे तर बोन्समध्ये पण आर्टरीज प्रेझेंट असतात, बोनला पण स्वतःचा ब्लड सप्लाय हा असतो. ओके, आर्टरीज आर प्रेझेंट इन बोन्स, दिस इज द राईट सेंटेन्स. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, स्टोरेज ऑफ व्हॅक्सिन नीड्स डॅश डॅश टेम्परेचर.
आपण जे वॅक्सिन्स आहेत, लसी आहेत, लसी आपण ज्या स्टोअर करून ठेवतो तर त्याला कोणतं टेम्परेचर गरजेचं असतं. एकदम सरळ साधा आणि सर्वांनी हे बघितलेलं पण असेल, ज्यावेळेस आपण मराठी शाळेमध्ये भरपूर जण असतील प्राथमिक शाळेमध्ये, तर तिथं महिन्यातून 1 दिवस किंवा 6 महिन्यातून 1 दिवस व्हॅक्सिनेशनवाले येतात, नर्सेस येतात व्हॅक्सिनेशन करण्यासाठी. तर त्यांच्याकडे एक कोल्ड बॉक्स असतो. ओके, म्हणजे व्हॅक्सिन जर स्टोअर करायचे असतील तर आपल्याला टेम्परेचर कसं असणार आहे, कोल्ड टेम्परेचर त्या ठिकाणी लागणार आहे. ओके, रेफ्रिजरेटरची गरज पडते व्हॅक्सिन्स स्टोअर करून ठेवण्यासाठी. ओके, वॉर्म टेम्परेचर, रूम टेम्परेचरला आपण व्हॅक्सिन ठेवू शकत नाही. जर ठेवल्या तर त्यांची इफेक्टिव्हनेस जी आहे तर ती इफेक्टिव्हनेसवर कुठेतरी कमी होईल. त्यामुळे व्हॅक्सिन कधी पण या कोल्ड टेम्परेचरला ठेवल्या जातात. त्यानंतर CABG स्टँड फॉर, CABGचा लॉंग फॉर्म काय? करोनरी अँजिओप्लास्टी अँड बाइंडिंग ग्राफिक्स, करोनरी आर्टरी बायपास ग्राफिक्स, करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग, नन ऑफ दिस. ओके, CABG काय आहे, त्यानंतर कशा पद्धतीने परफॉर्म केली जाते हे डायग्रॅमॅटिकली आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर याचं राईट आन्सर काय? करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग हे आपलं राईट आन्सर आहे CABGचं. त्यानंतर डायरिया लीड्स टू डिहायड्रेशन, व्हॉट नर्स शुड डू. ठीक आहे, एक पेशंट आहे, त्या पेशंटला डायरिया झाला आहे आणि डायरियामुळे त्याला तर डिहायड्रेशन होतं आहे. तर तुम्ही ॲज अ नर्स काय कराल, त्याला ORS सोल्युशन देणार, त्याचं ओरल इंटेक स्टॉप करणार, त्याला स्पायसी डाएट देणार की काहीच नाही करणार. ओके फ्रेंड्स, तर काही जण म्हणतील त्याला ओरल इंटेक स्टॉप करा. नाही, ओरल इंटेक जर स्टॉप जर केलं तर ऑलरेडी त्याला काय डिहायड्रेशन आहे, त्याला अजून विकनेस येऊन जाईल. म्हणून आपण डायरियाच्या पेशंटला ओरल इंटेक स्टॉप करत नाही. ठीक आहे, त्याला जे खायचं आहे म्हणजे मेनली त्याला आपण सॉफ्ट डाएट किंवा ब्लँड डाएट देऊ शकतो. त्यानंतर ORS त्याला देऊ शकतो, हे त्याचं राईट आन्सर आहे. ओके, ORSचा लॉंग फॉर्म विचारू शकतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओके, ज्याच्यामध्ये मेनली कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपली शुगर असते. ओके, कार्बोहायड्रेट्स असतात आणि काही सोडियम असतात. ओके, सोडियम आणि काही बाकीचे इम्पॉर्टंट जे आपले मिनरल्स आहेत तर ते मिनरल्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे, तर एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम आणि डिहायड्रेशन प्रिव्हेंट करण्याचं काम ORS करत असतं. त्यानंतर व्हिटॅमिन A सप्लिमेंटेशन गिवन टू चाइल्ड बाय विच रूट. व्हिटॅमिन A जे आहे तर आपण चाइल्ड्समध्ये कोणत्या रूटने देतो, तर याचा ॲन्सर आहे मित्रांनो ओरल रूटने देतो. आपण 1,00,000 इंटरनॅशनल युनिट जे असतात. ओके, 1,00,000 इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन A सप्लिमेंटेशन आपण चिल्ड्रन्समध्ये देत असतो. डॅश डॅश इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ डिसइन्फेक्टिंग द इक्विपमेंट्स. ओके, आपल्या हॉस्पिटलमधले जे इक्विपमेंट्स असतील, ऑपरेशन थिएटरमधले जे इक्विपमेंट्स असतील तर त्यांना डिसइन्फेक्ट करण्यासाठी, त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण कोणती मेथड मेनली यूज करतो? बॉइलिंग, डेटॉल, ऑटोक्लेव्ह आणि क्लोरिनेशन. ओके, बॉइलिंग वगैरे जे असेल तर बॉइलिंग वगैरे आपण ॲज अ हाऊस होल्ड मेथड म्हणून यूज करू शकतो, हॉस्पिटलमध्ये यूज केली जात नाही. डेटॉल जे आहे, डेटॉल फक्त आपण काही जर सरफेसेस असतील, ओके, काही फरची वगैरे आहे हॉस्पिटलची तर ते बेसिन्स असतील तर ते क्लीन करण्यासाठी आपण मेनली डेटॉल यूज करतो. त्यानंतर क्लोरिनेशन, क्लोरिनेशन हे आपण वॉटर डिसइन्फेक्शन करण्यासाठी करतो. त्यानंतर ऑटोक्लेव्ह ही जी प्रोसेस आहे तर ही सर्व जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट वगैरे असतील तर ती क्लीन करण्यासाठी किंवा डिसइन्फेक्ट करण्यासाठी ऑटोक्लेव्ह आपण यूज करत असतो. ऑटोक्लेव्हमध्ये जे आपली पाण्याची वाफ असते तर पाण्याची वाफ, ठीक आहे, तर पाण्याची वाफेचा यूज करून सर्व जे इक्विपमेंट्स आहेत तर ते डिसइन्फेक्टंट केले जातात. आपला जसा प्रेशर कुकर असतो, प्रेशर कुकरसारखं एक मोठं मशीन असतं ज्यामध्ये खाली वॉटर असतं, ते वॉटर उकळतं, आतमध्ये व्हेपर प्रेशर क्रिएट होतो आणि तो व्हेपर प्रेशर जे मायक्रोब्स असतात ॲज वेल ॲज मायक्रोब जे एग्ज असतात दोन्हींना पण किल करण्यासाठी हेल्प करतं. म्हणून आपण ऑटोक्लेव्ह ही जी टेक्निक आहे मेनली आपण CSSD किंवा हॉस्पिटलमध्ये यूज करत असतो. त्याच्यानंतर रूट दॅट यूज फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टिटॅनस व्हॅक्सिन. ओके, टिटॅनस टॉक्साइड व्हॅक्सिन, TTची जी व्हॅक्सिन आहे तर त्यासाठी आपण कोणता रूट यूज करतो सर्वांना माहिती आहे. ओके, कोणता रूट आपण यूज करणार, तर जो इंट्रामस्क्युलर रूट आहे, ठीक आहे, तर इंट्रामस्क्युलर रूटने आपण TTची व्हॅक्सिन घेत असतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर्गन ऑफ परसेप्शन. आता ऑर्गन ऑफ परसेप्शन म्हणजे काय, सेन्सेशनचे जे ऑर्गन्स असतात. ठीक आहे, परसेप्शन म्हणजे काय की आपल्याला जे 5 सेन्सेस आहेत त्याला आपण परसेप्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल टेस्ट असेल, त्यानंतर स्मेल असेल, त्यानंतर व्हॉईस असेल, हिअरिंग असेल, ओके, त्यानंतर टच असेल, फील असेल, त्यानंतर ऑब्जेक्ट आपण बघतो, हे सर्व आपले परसेप्शन्स आहेत. म्हणजे आपले 5 सेन्सेशन ऑर्गन काय, डोळे, त्यानंतर नाक, त्यानंतर कान, त्यानंतर जीभ
आणि आपली स्किन हे आपले 5 ऑर्गन ऑफ सेन्सेशन आहेत. त्याच्यामध्ये येते इथं ॲन्सर कोणतं येईल तर ब्रेन. ओके, ब्रेन या सर्व गोष्टींना प्रोसेसिंग करण्याचं काम करतो. ब्रेन इज अ नॉट ऑर्गन ऑफ परसेप्शन. ओके, ब्रेनला जर कोणी हात लावला तर ते टच झालेलं तुम्हाला फील होणार नाही. त्यानंतर ब्रेनला जर कोणी साखर टाकली ब्रेनवर तर ती साखर गोड आहे हे ब्रेन सांगू शकत नाही. ओके, त्यासाठी स्पेसिफिक ऑर्गन्स तुम्हाला दिलेले आहेत. ब्रेन फक्त या सर्व गोष्टी प्रोसेसिंग करण्याचं काम करत असतो. ओके, तर राईट आन्सर काय आपलं ब्रेन. ब्रेन इज अ नॉट ऑर्गन ऑफ परसेप्शन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे व्हॉट इज इन्फेक्शन. एंट्री ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इनटू बॉडी, इन्फेक्शन कॉज बाय बॉडी, बॉडी ॲबिलिटी टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन आणि प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डिसीज. ओके, तर याचं ॲन्सर काय फर्स्ट वन आहे एंट्री ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इनटू बॉडी. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमचं बॉडीमध्ये एंट्री होणे त्याला आपण काय म्हणतो इन्फेक्शन असं म्हणतो. त्यानंतर बॉडीज ॲबिलिटी टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन याला आपण इम्युनिटी म्हणतो. प्रोसेस ऑफ फाइंडिंग डिसीज ज्याला आपण डायग्नोसिस असं म्हणतो. ड्रग यूज टू इंड्यूस द स्लीप इज नोन ॲज काय येईल मित्रांनो याचा आन्सर. तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. याचा आन्सर काय हिप्नोटिक्स. ज्या विद्यार्थ्यांनी 7 नंबरची MCQची टेस्ट सिरीज अटेम्प्ट केलेली आहे, ठीक आहे, सेम क्वेश्चन आपण त्यामध्ये घेतला होता. त्यामध्ये आपण फक्त असं विचारलं होतं की ड्रग यूज टू रिड्यूस द पेन. त्यामध्ये काय येतं अनाल्जेसिक, अँटीबायोटिक्स म्हणजे इन्फेक्शन रिड्यूस करण्यासाठी, डायरोटिक्स म्हणजे युरिन आउटपुट वाढवण्यासाठी आणि हिप्नोटिक्स म्हणजे काय स्लीप इंड्यूस करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे मेन एम ऑफ ORS इज डॅश डॅश. प्रोव्हिजन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर, प्रिव्हेन्शन ऑफ डायरिया, ट्रीटमेंट ऑफ डायरिया, नन ऑफ दी अबव. ओके, तर मित्रांनो याचं मेन एम काय प्रोव्हिजन ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर. ओके, ORS जे आहे ORS डायरियाला प्रिव्हेंट पण करू शकत नाही आणि डायरियाची ट्रीटमेंट म्हणून पण आपण त्याला यूज करू शकत नाही. फक्त आपण डिहायड्रेशन प्रिव्हेंट करण्यासाठी ORS तिथं देत आहे. ओके, डायरियामुळे जे डिहायड्रेशन होते तर ते डिहायड्रेशन आपण ट्रीट करण्यासाठी ORS देतो आहे. डायरेक्टली डायरिया ट्रीट करण्यासाठी तुम्हाला जे अँटीबायोटिक्स आहे, ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला तिथं अँटीबायोटिक्स किंवा लोपेरामाइड वगैरे जे आहे जे वॉटरचं ॲब्झॉर्प्शन करतात तर असे ड्रग्स तिथं घेण्याची गरज आहे. So main aim of the ORS is provision of electrolyte and water. Function of antibody is dash dash. Antibody जे आहे तर अँटीबॉडीचं फंक्शन काय असतं टू क्रिएट द डिसीज, प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम डिसीज, गिव्ह एनर्जी टू बॉडी इन इन्फेक्शन, टू रिड्यूस द फिवर. ओके, अँटीबॉडीज आणि अँटीजन याचे रिॲक्शन असतात मित्रांनो. आता अँटीजन्स हे असे असतात जे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कॉज करतात. ओके, फॉर एक्झाम्पल हा काय एक अँटीजन. ओके, कोविड वॅक्सिन कोविड-19चा हे पिक्चर सगळ्यांनी पाहिलं असेल. ओके, अशा पद्धतीने आपलं कोविड-19चा पिक्चर होतो. ओके, तर हा काय झाला आपला अँटीजन झाला. आणि अँटीबॉडीज कशा असतात वाय शेपच्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये मेनली प्रेझेंट असतात. तर आपल्याला काय विचारलं आहे फंक्शन ऑफ अँटीबॉडी. ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत तर यांचं फंक्शन काय आहे तर यांचं फंक्शन काय टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम डिसीज. ओके, हे जे अँटीजन्स आहेत तर अँटीजनला किल करण्यासाठी अँटीबॉडीज हेल्प करत असतात. त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन आहे वर्ल्ड हँडवॉशिंग डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. आपला जो हँडवॉशिंगचा डे असतो तर हँडवॉशिंग डे आपण कधी सेलिब्रेट करतो तर मित्रांनो याचं राईट आन्सर आहे 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड हँडवॉशिंग डे जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. नर्स रीना सेंडिंग पेशंट टू OT फॉर सर्जरी. एक नर्स आहे जिचं नाव काय रीना आहे आणि ती एक पेशंटला OTला शिफ्ट करत आहे सर्जरीसाठी. विच ॲक्शन इज रॉंग. ओके, तर खालीलपैकी कोणती ॲक्शन तिची रॉंग असेल. एक्सप्लेन द रिस्क ऑफ सर्जरी. पेशंटला सर्जरीची काय रिस्क आहे ते एक्सप्लेन करणे राईट आहे. त्यानंतर चेक प्रॉपर शेविंग ऑन सर्जिकल पार्ट. फॉर एक्झाम्पल पेशंटचा हात फ्रॅक्चर आहे तर ते फ्रॅक्चर पार्टचे जे हेअर्स असतील तिथले प्रॉपर शेविंग झालेली पाहिजे. त्यानंतर टू टेक द रिटर्न कन्सेंट. पेशंटकडून रिटर्न कन्सेंट घेणे की जी सर्जरी आहे, ठीक आहे, सर्जरी मी माझ्या हिमतीवर करत आहे, काही बरे वाईट झाल्यास हॉस्पिटलचा स्टाफ सर्जन याला जबाबदार राहणार नाही. ओके, डॉक्टरांनी मला याच्या पूर्ण रिस्क काय आहे आणि पुढे चालून कॉम्प्लिकेशन्स काय होतील आणि सर्जरी नाही केली तर काय होईल हे सर्व एक्सप्लेन केलेले आहे आणि मी सर्जरीसाठी पूर्णपणे सहमत आहे असे एक रिटर्न कन्सेंट घेणे हे पण एक राईट आहे. ओके, तरी तर रॉंग ॲक्शन काय टू प्रोव्हाइड अ फुल डाएट. ओके, पेशंटची जर सर्जरी आहे तर त्याला आपण काय देत असतो ॲनेस्थेशिया म्हणजे काय आपण त्याला भूल देत असतो. ओके, मायनर सर्जरी असेल तर ठीक आहे पण मेजर सर्जरीमध्ये त्याला पूर्ण बॉडीला भूल द्यावी लागते. त्यानंतर मसल रिलॅक्सन्स द्यावं लागतात. अशा कंडिशनमध्ये पेशंटचा जो GIT ट्रॅक आहे, ओके, जे इंटेस्टाईन आहे स्टमक आहे हा सर्व आपल्याला ब्लँक लागत असतो. ओके, एम्प्टी लागत असतो. तर पेशंटला फुल डाएट जर प्रोव्हाइड जर केलं तर त्याची सर्जरी पोस्टपोन होईल, त्याला भूल देता येणार नाही. का कारण की जर पेशंटच्या जर GITमध्ये जर कंटेंट जर असेल तर भूल दिल्यानंतर पेशंटचे सर्व
इसोफेगसमधून ते सर्व मागं येऊन ते परत डायरेक्टली लंग्समध्ये जाऊ शकतं, पेशंट ॲस्पायरेट करू शकतो. ओके फ्रेंड्स, तर ज्या पण कंडिशनला जनरल ॲनेस्थेशियाची गरज असते तर पेशंटला आपण 12 तास पहिले NBM ठेवत असतो. ओके, NBM. आता NBM म्हणजे काय असतं, नील बाय माउथ किंवा नथिंग बाय माउथ, ओरली काहीच घ्यायचं नाही, इवन वॉटरसुद्धा पेशंटनी घ्यायचं नसतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम इज स्टार्टेड इन डॅश डॅश. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे तर हा प्रोग्राम कधी स्टार्ट झाला, तर याचं राईट आन्सर काय, 1985. 1985मध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे तर तो स्टार्ट झालेला आहे. त्यानंतर फर्स्ट ॲक्शन इन फर्स्ट एड इज डॅश डॅश. खालीलपैकी कोणती ॲक्शन फर्स्ट एडमध्ये पहिली असेल. ठीक आहे. टू आयडेंटिफाय द डेंजर, टू कॉल फॅमिली, प्रोव्हाइड CPR अँड कम्फर्ट द पेशंट. ओके, डायरेक्टली आपण फॅमिलीला कॉल करत जर बसलो तर पेशंटचं पेन हे वाढेल. प्रोव्हाइड CPR, पेशंटला गरज असेल तरच. ठीक आहे. पेशंटला साप चावलं आहे आणि तुम्ही त्याला CPR देताय, इट इज अ रॉंग ॲक्शन. त्यानंतर कम्फर्ट ऑफ पेशंट, पेशंटला पहिले कम्फर्ट देत बसणार की आपण नाही, सर्वात पहिले काय, टू आयडेंटिफाय द डेंजर, म्हणजे पेशंटसोबत काय वाईट झालं आहे. ठीक आहे. पेशंटला काय रिस्क आहे, जर पेशंटचा हात मोडला आहे तर तिथे ब्लिडिंग होती तर आयडेंटिफाय द डेंजर. ठीक आहे. पेशंटला जर साप चावला आहे तर ते विष त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये किंवा पॉयझन पूर्ण बॉडीमध्ये जाऊ शकतं, मग त्याचा पाय किंवा हात बांधून ठेवणे, जिथे साप चावला त्याच्या थोड्या वरती बांधून ठेवणे, हे काय झालं, आयडेंटिफाय द डेंजर. ठीक आहे. पेशंटला काय रिस्क आहे ती पहिले आयडेंटिफाय करणे आणि त्याला नंतर स्टॉप करणे. ठीक आहे. तर ते स्टॉप करणे याला आपण काय म्हणतोय, फर्स्ट ॲक्शन इन फर्स्ट एड, म्हणजे काय, टू आयडेंटिफाय द डेंजर. त्यानंतर BCG वॅक्सिन इज गिवन ॲट डॅश डॅश. BCG वॅक्सिन ही जी आहे तर कधी देतात, तर मित्रांनो ही ॲट बर्थ देतात. ठीक आहे. बेबीचा जन्म झाल्यानंतर पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये. आता याचं जर ॲक्च्युअल जर बघितलं इम्युनायझेशन प्रोग्रामप्रमाणे तर याचं आहे ॲट बर्थ. बर्थ झाल्या व्हिटॅमिन K आपण देतो, त्यानंतर BCG वॅक्सिन पण तिथं देत असतो. ठीक आहे मित्रांनो. पण भरपूर वेळेस बेबीचं वेट जे असतं तर हे 2.5 किलोपेक्षा कमी जर असेल तर आपण त्याला लगेच वॅक्सिन देत नाही. ठीक आहे. जर 10 दिवसापर्यंत बेबीचं वेट जसं जसं हळूहळू वाढेल तर आपण पहिल्या 10 दिवसामध्ये आपण BCG वॅक्सिन ही बेबीला देऊ शकतो. आणि बेबी जर हेल्दी जर असेल तर आपण त्याला ज्या दिवशी त्याचा बर्थ झाली तर त्याच्या 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये BCG वॅक्सिन मोस्टली देत असतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे न्यू गाईडलाईन्स बाय अमेरिकन हार्ट असोसिएशन फॉर CPR इज डॅश डॅश. ओके, आता CPRसाठी जे एअरवे, ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन आहे तर याच्या काही गाईडलाईन्स होत्या. 2016 पूर्वी जर बघितलं आपण तर याची गाईडलाईन्स होती ABC, म्हणजे काय, पहिले एअरवे चेक करायचा, नंतर ब्रिदिंग चेक करायचं, नंतर सर्क्युलेशन चेक करायचं. त्यानंतर 2016 नंतर हे चेंज झालं आणि आता अमेरिकन हार्ट असोसिएशनने याचा नवीन फॉर्म्युला जर दिला आहे तर तो कोणता आहे आपला, CAB. ओके, तरी ते आन्सर काय येईल आपलं, CAB. CAB म्हणजे काय, सर्वात पहिले आपण चेक करणार सर्क्युलेशन, त्यानंतर बघणार एअरवे, त्यानंतर बघणार ब्रिदिंग. सर्क्युलेशन म्हणजे काय, सर्वात पहिले आपण कॅरोटिड आर्टरी जी आहे तर ती आपण बघणार, त्यानंतर बघणार आपण एअरवे आपण म्हणजे ज्याला काय हेल टिप चिन लिप पोझिशन देणार, त्याच्यामधून आपण एअरवे पूर्ण प्रॉपर आहे की नाही ते बघणार, काही कुठं काही अडकलेलं आहे ते बघणार, आणि नंतर आपण त्याला ब्रिदिंग घेता येते असेल त्याची आपण ब्रिदिंग चेक करणार की पेशंटला ब्रीथ करतो आहे की नाही. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने आपण ही जी गाईडलाईन्स आहे CAB गाईडलाईन्स ही न्यूली आपण CPRमध्ये यूज करत आहे. ओके, इट इज ऑल द थेरॉटिकल पार्ट ऑफ द CPR. ओके, प्रॅक्टिकलमध्ये खूप डिफरंट कंडिशन असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या 30 नवीन MCQ आज नर्सिंग ॲप्टिट्यूड याच्यावर बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या 8 टेस्ट सिरीज ज्या आहेत किंवा 8 आपण आत्तापर्यंत व्हिडिओ ह्या सेम टॉपिकवर घेत आहोत, तो म्हणजे नर्सिंग ॲप्टिट्यूड 8 ते 24 240 MCQ आपले क्लिअर झालेले आहेत. सर्व जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्सवर आपण MCQ कव्हर करत आहोत. मी असं सांगू शकत नाही की हेच MCQ तुम्हाला येतील, पण ह्याच बेसिसवर MCQ तुम्हाला पेपरमध्ये राहतील हे नक्की मित्रांनो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.